नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून भरवस फाटा या ठिकाणी जिओ पेट्रोल पंपावर आज पहाटेच्या दरम्यान 3 अज्ञात चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकला। कर्मचाऱ्यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून तब्बल 47,000 रुपयांचे रोकड लुटून चोरटे पसार झाले आहेत। नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर भरवस फाटा या ठिकाणी सोपान गायकर यांच्या मालकीचा जिओ पेट्रोल पंप असून सोमवारी पहाटे 5च्या दरम्यान एका दुचाकीवरून तिघे अज्ञात लुटारू पंपावर आले। काही काळाच्या आतच त्यांनी पंपावरील कर्मचाऱ्यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवत धमकावलं। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे कर्मचारी प्रचंड घाबरले। याच भीतीचा फायदा घेत चोरट्यांनी 47,000 रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून घेतली। लूटमारीची ही संपूर्ण घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। चोरीनंतर पळून जाताना चोरट्यांनी दुचाकी घटनास्थळीच राहिल्यानं पोलिसांच्या हाती तपासाचा महत्त्वाचा धागा लागला आहे। पोलिसांनी तपास केला असता ही दुचाकी नाशिकच्या उपनगर परिसरातून चोरीला गेल्याचं उघडकीस आलं आहे। सध्या लासलगाव पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि चोरीच्या दुचाकीच्या आधारे लुटारूंचा कसून शोध सुरू केला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास वेगानं सुरू आहे। भर रस्त्यात पहाटे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर यांच्यासह कैलास उपाध्ये, लासलगाव, विंचूर।